नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामधून महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीचं लोण हे पसरलंय आणि पेपर फुटीमध्ये आता नंबर लागलाय टी-ई-टी ची 2026 ची जी 28 तारखेला होणारी परीक्षा होती. या पेपर फुटीचं हे आता निमित्त हे घडून आलंय आणि ही पेपर फूट जी झाली आहे, या पेपर फुटीमुळे जी टी-ई-टीची परीक्षा होणारी होती आजची, म्हणजे 28 तारखेला जी होणार होती, ती परीक्षा रद्द करण्यात आलेली आणि त्याची पुढची तारीख जी असेल या महाराष्ट्र शिक्षण परिषदेमार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पेपर फूट होणं ही जेवढी लज्जास्पद गोष्ट आहे, जेवढी अधिकाऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्राच्या संपूर्ण यव प्रशासकीय व्यवस्थेसाठी एक एकदम लाजिरवाणी गोष्ट पुन्हा एकदा घडलेली आहे आणि यामुळे या परीक्षा पद्धतींकडे, परीक्षांकडे आपण किती सिरियसली आहोत आणि कशा पद्धतीने त्यांना टॅकल केलं पाहिजे, हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आता विद्यार्थी असेल, प्रशासकीय सेवक असेल किंवा राज्याचे कारभारी असतील, या प्रत्येकाने याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे आणि यातून विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतं, या नुकसानाची जबाबदारी सुद्धा कोणीतरी घेणं गरजेचं आहे. आता हा परीक्षेतला जो गोंधळ झालेला आहे, जी परीक्षा रद्द झाली आहे, या परीक्षेसंदर्भामध्ये महाराष्ट्र शिक्षण राज्य परिषदेमार्फत जे जाहीर प्रकटन करण्यात आले, 2 जाहीर प्रकटन आलेले आहेत. त्यातलं पहिलं जाहीर प्रकटन काय सांगतंय, की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा 2026 चे आयोजन केले होते. या कार्यालयाचा नंबर 2026-201 27 जून 2026 रोजी जाहीर केलेल्या जाहीर प्रकटनानुसार 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. म्हणजे पोस्टपोन केली गेली. आता पुढे तारीख कधी असणार आहे अजून सांगितलं गेलेलं नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही टेटची परीक्षा घेतली जाते. तथापि शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत परीक्षा दिनांक परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेली नाही. तरी कोणत्याही सोशल मीडियाच्या अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये. सदर परीक्षा दिनांक यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरती जाहीर करण्यात येईल. म्हणजे यथावकाश या संदर्भातल्या ज्या तारखा आहेत त्या या विभागामार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे या माध्यमातून ही जाहीर केली जाईल. त्यामुळे सोशल मीडियावर काही गोंधळाची स्थिती असेल, काही सांगितलं जात असेल डेट, तर ते विश्वास ठेवू नका. अधिकृतरित्या या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्या आपल्यासमोर येणार आहेत. ओके. यापूर्वी आज 27 तारखेला सकाळचं हे या संदर्भातलं एक स्टेटमेंट आलं होतं. सेम होतं. यामध्ये सुद्धा परीक्षा जी आहे पोस्टपोन करण्यासंदर्भात सांगितलंय. पण ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1128 केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या. म्हणजे नीटचा जो पेपर झाला होता आणि ज्या पद्धतीने पेपर फूट झाली होती, त्याला समोर ठेवून सुरक्षेच्या सर्व काळजी घेतल्या गेल्या होत्या. आता सुरक्षा एवढी घेतली होती, की पेपर फुटला. आज 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे मुंबईजवळ भिवंडी येथे काही इसमाकडे प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. म्हणजे भिवंडी पोलीस ठाण्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये या सगळ्यांचं चौकशी झाली, यामध्ये समजलं की त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा विभाग जो होता त्यांच्याकडनं याची चौकशी केली असता प्रश्न हे समान काही प्रमाणात दिसले. सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी ह्या परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने या सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध
करण्यात आली आहे. आता हे काय 27 तारखेला पहाटे ही घटनाक्रम घडला आहे. त्यामध्ये पेपर फुटीचे समजले. मग आता हे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण शिक्षकांमध्ये सगळ्यांमध्ये पेपर फुटी पेपर हा ऑलरेडी पोहोचलेला आहे. याची काही शाश्वती नव्हती. मग पारदर्शकता कायम राहावी यासाठी 28 तारखेचा पेपर हा रद्द केलेला आहे. त्यामुळे आपण सुद्धा तयार राहायचं आहे. 28 तारखेचा पेपर होणार नाही, झाला नाहीये. आता पुढची डेट कधी येते हे आता या परीक्षा परिषदेच्या मार्फत आपल्याला लवकरच या संदर्भात माहिती उपलब्ध होईल आणि यामुळे अभ्यासाला थोडासा काय खंड पडेल, पण अभ्यासाचा वेग मर्यादा थांबवायची नाहीये. येणाऱ्या काही कालावधीमध्ये परीक्षा ही पुन्हा एकदा व्यवस्थित पद्धतीने घेतली जाईल. त्यामुळे आपलं काम परीक्षा चांगल्या पद्धतीने आहे. आता जे कारभारी आहेत, जे प्रशासकीय व्यवस्था सांभाळतात, त्यांची जबाबदारी यामध्ये आता कित्येक पटीने वाढते आणि यामध्ये पारदर्शकता कायम राहावी यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे प्रयत्न ऑलरेडी प्रशासकीय स्तरावरती करताय. पण शेवट हा पेपर फुटीमध्ये होत असेल, तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर असेल, त्यांच्या आत्मविश्वासावर असेल, त्यांच्या अभ्यासावर असेल आणि त्यांच्या रिझल्टवर असेल. यावरती प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हा परिणाम होत असतो. याची सुद्धा काळजी आता प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आजचा जो पेपर झालाय, रद्द झालाय, त्याची नवीन तारखेची, नवीन दिनांकाची वाट बघूया. तोपर्यंत आपला अभ्यास अधिक जोमाने आणि आत्मविश्वास न ढासळता तो आपण करत राहावा. ठीक आहे? चालेल. थँक